हाय हॅलो नमस्कार. मी मनीषा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, आज आपण खूप सुंदर अशी बाही डिझाईन बघणार आहोत, जे की तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने ही तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करीत आहे. आपले रेग्युलर बाही, आपण शॉर्ट बाही जी कटिंग करत असतो किंवा तुम्हाला लॉंग जर शिलाई करायची असेल तर लॉंगसुद्धा ही डिझाईन खूप छान दिसेल आणि मस्त दिसेल. तर या पद्धतीने आपण बाही घेतलेली आहे. तुमचं मेजरमेंट त्या पद्धतीने तुम्ही टाकायचं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही बाही जी आहे तर कटवर्क डिझाईन आलेल्या आहेत. आता खूप साऱ्या नवनवीन कटवर्क डिझाईनमध्ये साड्या आलेल्या आहेत आपल्या, आणि त्याच्यावरती कटवर्क डिझाईनची जे ब्लाऊज पीस आपल्याकडे निघत असतात, तर त्याच्यावरती ही ब्युटिफुल डिझाईन मी तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून, आणि व्हिडिओ खूप छोटा आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला शेवटपर्यंत तर खूप तुमच्या लक्षात येईल. आणि या पद्धतीने मी तुम्हाला बाही जी आहे तर ती कटिंग केलेली आहे खूप सोप्या पद्धतीने. आणि आपली बाही जी आहे तर ती 4 इंचाची बाही आपली होते आहे रेडी. तर त्याच्यामध्ये मी 2.5 इंचावरती एक त्रिकोण असा करून घेतलेला आहे. तर या पद्धतीने आपण केला की कटिंग केल्यानंतर इथं आपण कटिंग करून झाल्यानंतर तो पॅटर्न जो आहे बाहीचा तर तो असा दिसेल. या पद्धतीने खूप छान अशी कटिंगसुद्धा झालेली आहे आपली. आता आपण शिलाई करणार आहोत. तर त्याच्या अगोदर ही कटवर्क डिझाईन जी होती तर साधारणपणे मी 4 इंच जी आहे तर तो कपडा इतका कट करून घेतलेला होता. बरोबर कटवर्क डिझाईनवरती कट करू नका, जेवढी आहे तेवढी, त्यापेक्षा कमी असो किंवा जास्त 4 इंचापर्यंत घ्या. आणि त्याला मधोमध मी सेंटरवरती कट करून ठेवलेले वेगवेगळे पॅट. आणि यानंतर आपण बाही जी आहे तर ती मेन कपड्यावरती अस्तर आपण कटिंग करून घेतलेलं होतं. आता आपण कपड्यावरती जोडून घेत आहोत. कपड्यावरती जोडत असताना जी कटिंग करून घेतलेली आहे तर त्या कटिंगप्रमाणेच आपण स्टिचिंग करून घ्यायची. स्टिचिंग झाल्यानंतर अगदी जो तो कोट आपला जो कॉर्नरवरती आपण फिरवलेली आहे तर तिथं सगळीकडे असे कट मारून घ्यायचे. कट मारत असताना आपली शिलाई कट होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेतली पाहिजे. तर सर्वात महत्त्वाचं, आपण आता ही शिलाई करून झाल्यानंतर अस्तरचा कपडा आतल्या साईडने फोल्ड करून वरती शिलाई मारून घेत आहे. शिलाई मारत असताना अगदी व्यवस्थित अशी फिनिशिंगसोबत आपला हा ब्लाऊजची शिलाई मारली पाहिजे. तर सर्वात महत्त्वाचं, या पद्धतीने मी स्टिचिंग करून झालेलं आहे. आता पूर्ण शिलाई करून जो जास्त कपडा आहे मेन कपड्याचा तो कपडा मी शिलाई करून त्याची कटिंग करून घेत आहे. तर याच पद्धतीने बाही आपली आहे तर ती शिलाई झालेली आहे. आता इथपर्यंत आपला व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपण ही कटवर्क डिझाईनमध्ये जी आपण बाही जी आहे तर ती कटिंग शिलाई करणार आहोत. आता याला अस्तर लावायची गरज नाही, आणि आपण कटिंग केल्यामुळे एक जो भाग आहे तर तो तसाच फोल्ड धागे निघू शकतात. त्याच्यामुळे आपण 1/2 इंच आतमध्ये फोल्ड करायचं आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारत असताना या पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेली आहे. सेम भाग करून घ्यायचे. थोडासा क्रॉसमध्ये होता त्याला एकदम सरळ करून घेतलं, आणि मी आता बाहीवरती ठेवून पाहत आहे. आपल्याला सेंटरवरती शिलाई करायचं आहे, आणि दोन्ही साईडला आपल्याला पुरेपूर बाही इतकं पुरणार नाही, परंतु फिटिंगमध्ये ते ॲडजस्ट होणार आहे. ते तुम्हाला नंतर दाखवेलच मी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सेंटर काढत असताना त्याचा जो कटवर्कचा जो कट आपल्याला आतमध्ये गेलेला आहे तर तोच घ्यायचा आहे. आपण या पद्धतीने असा प्लेटा मारून घ्यायच्या. छोट्या छोट्या एकदम 1/2 इंचाच्या प्लेटा आपण मारून घ्यायच्या. प्लेटा मारत असताना आपण तर त्या छोट्या छोट्या प्लेटा आपण तयार करून घेतलेल्या, त्याच्यावरती आपण एक शिलाई मारून घ्यायची. म्हणजे त्याला एक करूनच शिलाई मारायची. या पद्धतीने आपला हा जी बाही डिझाईन आहे तर ती अशी दिसेल. आता जे आपण पॅटर्न शिलाई करून घेतलेला आहे तर ते या पद्धतीने मांडून घ्यायचा. नुसतं तेवढ्यापुरताच नाही, थोडासा असा सरळ मांडून घेतला की तो व्यवस्थित बसेल. आणि हे बटरफ्लायसारखी डिझाईन वाटते छोटीशी, खूप सुंदर दिसते, आणि तुम्ही नक्की ट्राय करा. खूप भारी वाटते, नवीन काहीतरी. विशेष म्हणजे आपण बॅक साईडला आपण ब्लाऊजचे डिझाईनचे गळे टाकतो, परंतु ते एवढे दिसत नाही जेवढे आपल्याला बाहीवरती आपल्याला स्वतःच आपल्या ब्लाऊजला ती डिझाईन दिसत असते.
तर याच पद्धतीने आपण ही स्टिचिंग करत असताना स्टोन आहे त्याच्यामुळे आपण सुईची काळजी घेतली पाहिजे आणि एकदम मशीन जी आहे आपली ती हळुवारपणे चालवायची, जेणेकरून आपली सुई ही मोडणार नाही. तर याच पद्धतीने ते शिलाई करून झालेलं आहे, परंतु आतल्या साईडला शिल्लक आहे तर त्या जेवढं बाहीचं मेजरमेंट आहे तेवढंच आपण ठेवायचं आणि बाकी जे आहे ना तर ते शिलाई करून टाकायचं. म्हणजे काय होईल, ज्यावेळेस तुम्ही फिटिंग करताल किंवा बाही आपण जोडत असतो तर त्यावेळेस इकडे तिकडं होणार नाही. तर त्याच्यामुळे मी पूर्ण ते जोडून घेतलं आणि इथं पण स्टोन आलेले होते, त्याच्यामुळे व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची, व्यवस्थित मशीन एकदम हळुवारपणे चालवायची. तर जो शिल्लक कपडा होता तोही मी कटिंग करून घेतला. आता याच पद्धतीने बघू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी ही बाहीची डिझाईन आहे. तर ती तुम्हाला दिसत असेल. शंकरपाळ्यासारखा आतमध्ये आकार आलेला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही वेअर करताना तर त्यावेळेस आणखीन खूप सुंदर अशी दिसते ही बाही. तर माझा एक स्वतः हे जे आहे ब्लाऊज ते कस्टमरचं आहे, परंतु सेम ब्लाऊज हे मी माझं पण शिवलेलं आहे. त्याचाच थंबनेल मी तुम्हाला दिलेला आहे, तर तुम्ही तिथं बघू शकता किती सुंदर दिसत आहे. तर या पद्धतीने आता आपण काय करायचं, ज्यावेळेस बाही जोडत असतो ना तर त्याचं सेंटर घेऊन आपल्याला मुंड्यापासून जोडायला सुरुवात करायची, जेणेकरून जो बाहीची डिझाईन जी आहे तर ती मागच्या साईडला किंवा पुढच्या साईडला येणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. कमी जास्त बाही होऊ शकते, तर त्याचं काही नाही, फिटिंगमध्ये तुमचं इकडं तिकडं होत असतं थोडंफार. तर या पद्धतीने आपण जोडून घ्यायचं. आता हे जोडून झाल्यानंतर आपल्याला आणखीन एक शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारायच्या अगोदर आपल्याला फिटिंग मागचा पुढचा पॅटर्न जो आहे तर तो सेम आहे का नाही हे सुद्धा चेक करायचं, जेणेकरून आपला मागचा पुढचा पॅटर्न चेक नाही केला तर तो आपला खालीवरती होऊ शकतो. तर माझे सेम आलेले होते, म्हणून मग मी परत ज्यावेळेस सेम नाही येणार तर जो जास्त कपडा येईल ना तर त्यावेळेस बाहीला आतल्या साईडने आपण शिलाई मारून घ्यायची. अगदी जेवढं तुमचा कपडा जास्त आहे त्याचा अर्धा करायचा आणि शिलाई मारून घ्यायची. तर याच पद्धतीने आपला जो बाही जोडून झालेली आहे फिटिंगसुद्धा आपण आता मी तुम्हाला करून दाखवणार आहे. प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे, खूप सुंदर ब्लाऊज आहे आणि ज्यावेळेस कस्टमरनी वेअर केलं हे ब्लाऊज गेलंसुद्धा खूप सुंदर बसलेलं होतं. तर याच पद्धतीने आता आपण फिटिंग करून घेत आहोत. फिटिंग करत असताना हा पिनचा आतल्या साईडने सोडलं, व्हिडिओ थोडासा स्किप झाला, त्याबद्दल क्षमा असावी. आणि यानंतर आपण फिटिंगची एक अगोदरची शिलाई मारून घेतली आणि नंतर मग मी फिटिंगची शिलाई मारून घेणार आहे, जे की आपण शिलाईसाठी फिटिंगसाठी आपण 2 ते 1.5 इंच ठेवत असतो. तर या पद्धतीने इथं तुम्ही बघू शकता किती सुंदर जी आहे आपली बाही फिटिंगसुद्धा झालेली आहे आणि ज्यावेळेस मी हे ब्लाऊज पूर्ण प्रेस करेल, रेडी होईल, तर त्यावेळेस आणखीन सुंदर दिसेल. इथं तुम्ही बघू शकता हे ब्लाऊज मी माझ्यावरतीच वेअर करून पाहिलं. चला फ्रेंड्स, बाय बाय.